नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारत हा 2028 पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असं भाकीत मॉर्गन स्टॅनलेनं आपल्या अहवालामध्ये वर्तवलंय। जगातील सर्वात जास्त मागणी असलेला ग्राहक बाजार आपला भारत बनेल आणि जागतिक उत्पादनामध्ये भारत मोठा वाटा मिळवेल असा विश्वास देखील मॉर्गन स्टॅनलीनं व्यक्त केलाय। वर्ष 2023 मध्ये 3.5 ट्रिलियन अमेरिकी डॉलरच्या अर्थव्यवस्थेवरनं 2026 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही 4.7 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यानंतर जर्मनी आणि त्यानंतर जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था भारत बनेल। तर वर्ष 2028 मध्ये भारत जर्मनीला सहज मागे टाकेल। त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्था 5.7 ट्रिलियन अमेरिकी डॉलरचा टप्पा ओलांडेल असा या जागतिक संस्थेचा कयास आहे। मॉर्गन स्टॅनलीच्या मते 1990 मध्ये भारत ही जगातील 12व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती, तर 2000 मध्ये ती 13व्या स्थानावरती घसरली आणि 2020 पर्यंत पुन्हा 9व्या स्थानावरती झेपावली, तर 2023 मध्ये ती 5व्या स्थानापर्यंत पोहोचली। तसेच वर्ष 2029 मध्ये जागतिक जीडीपी मध्ये भारताचा वाटा हा 3.5% 4.5% वाढण्याचा अंदाज आहे। भारताच्या विकासासाठी 3 परिस्थिती मांडण्यात आलेल्या आहेत। बेअर अर्थात मंदीच्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था 2025 मध्ये 3.65 ट्रिलियन अमेरिकी डॉलरवरनं 2035 पर्यंत 6.6 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत वाढेल। सामान्य परिस्थितीमध्ये ती 8.8 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत वाढेल आणि बुल अर्थात तेजीच्या परिस्थितीमध्ये तिचा आकार 10.3 ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत वाढवण्यात येईल। मंदीच्या परिस्थितीत देखील दरडोई जीडीपी 2025 मधील 2514 अमेरिकी डॉलरवरनं 2035 मध्ये 4247 अमेरिकी डॉलर, सामान्य स्थितीमध्ये 5683 अमेरिकी डॉलर आणि तेजीच्या परिस्थितीमध्ये 6706 अमेरिकी डॉलरपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। येत्या काही दशकांमध्ये भारताचा जागतिक उत्पादनामध्ये वाटा वाढण्याची शक्यता आहे। त्या अंगानं कार्यप्रवण लोकसंख्येमध्ये वाढ, लोकशाही व्यवस्था, देशांतर्गत स्थिरता, प्रभावित धोरण, चांगल्या पायाभूत सुविधा, वाढता उद्योजक वर्ग आणि सकारात्मक परिणाम सामाजिक अशा पद्धतीचा विकास समावेशक आहे। याचा अर्थ असाही आहे की भारत जगातील सर्वात जास्त मागणी असलेली ग्राहक बाजारपेठ असेल। 31 मार्च 2025 रोजी संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षामध्ये जीडीपी हा 6.3% आणि पुढील वर्षी 6.5% राहण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे। गुंतवणुकीमध्ये सार्वजनिक आणि घरगुती भांडवली खर्चामुळे वाढ झाली आहे, तर खाजगी कंपन्यांच्या भांडवली विस्ताराच्या खर्चामध्ये हळूहळू सुधारणा होत आहे। सेवा निर्यातीतील मजबूती कामगार ही बाजाराच्या दृष्टिकोनासाठी एक चांगली घटना आहे। तसेच महागाई कमी होण्यासोबतच खरेदी शक्ती सुधारण्याची देखील अशा अपेक्षा आहे। अशा प्रकारे आर्थिक आणि वित्तीय दोन्ही बाजूंनी धोरणात्मक समर्थनामुळे देशांतर्गत मागणी वाढीचा प्रमुख चालक म्हणून उदयास येण्याची अपेक्षा आहे। किरकोळ महागाईचा दर हा 4% जवळपास पोहोचलाय। मुख्यतः खाद्यान्नाच्या किमती कमी झाल्याने हा दिलासा मिळाला असून येत्या काही महिन्यांमध्ये महागाई आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे। आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये महागाई दर हा 4.3% राहण्याची अपेक्षा असून जी आर्थिक वर्ष 2025 मधील सरासरी 4.9% पेक्षा कमी राहणार आहे। अशा पद्धतीनं मॉर्गन स्टॅनलेनं हा विश्वास व्यक्त केलेला आहे की भारत 2028 पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल। यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।